नमस्कार दोस्तों, स्वागत है तुम्हारा तुम्हारे भाई के चैनल पे, जिस चैनल का नाम है पुणे लोकल राइडर। आई होप तुम सब अच्छे होंगे। और बाकी विशेष ये रहा कि आज अपना बर्थडे है। बर्थडे निमित्त आज अपन जा रहे हैं भीमाशंकर टेम्पल। अभी दोपहर के बजे है एक बजे अपन यहाँ से निकले अपने घर से। अभी फर्स्ट ऑफ ऑल अपन मिलने वाले हैं अभिषेक से, फिर अभिषेक से कंटिन्यू होगा और उधर से अपन एक अलग रूट से जाने वाले भीमाशंकर। जो पिछले साल अपन गए थे जो रूट से, उधर से ही जाना है। पर पिछली बार विषय ये हुआ था कि पिछली बार ब्लॉग वगैरह कुछ नहीं बनाया था, तो इस साल ब्लॉग बनने वाला है। पिछले साल भी अचानक गए थे अपन भीमाशंकर, अभी इस बार भी जा रहे हैं। बर्थडे स्पेशल नहीं क्या, आज बर्थडे ना अपना, इसलिए अपन जा रहे खास उसके लिए। और बाकी कुछ नहीं। अभी आई होप कितने दिन के बाद व्लॉग बना रहा हूँ। जरा अजीब लग रहा है क्योंकि इतने दिन से सिर्फ रील्स फोटो वगैरह इंस्टा पे चालू है। यूट्यूब जरा डाउन चल रहा, चालू था पर अभी देखते एक्टिव तो होना पड़ेगा ना। अभी 1 साल है अपने पास, 1 साल में कमबैक नहीं बोल सकते, पर अचानक तो चालू करने वाला हूँ। अभी मैं हफ्ते में दो या 3 ब्लॉग तो आएंगे, 100% गारंटी है मेरी। बाकी कोई विशेष नहीं है। अभी अपन जाते हैं फटाफट अभिषेक को मिलकर और उधर से अपन जाते हैं सीधा, क्योंकि आज बारिश का भी मौसम है थोड़ा सा। आई होप बारिश ना आ जाए। और भीमाशंकर का जो रूट मैं आपको बताने वाला हूँ ना, वो आप देख के पागल हो सकते हो। और आप नीचे देख सकते हो व्हाइट कलर के शूज है मेरे, व्हाइट ब्लू रेड। कुछ मतलब आपने देखा होगा इंस्टा पे, मैं नई गाड़ी लेने वाला था, खास उसके लिए रखा था डिलीवरी के टाइम पे। बट डिलीवरी अभी लेट होने वाले क्योंकि अवेलेबल गाड़ी नहीं है। वो कौन सी गाड़ी मैं अभी भी नहीं बताऊंगा, जब लूंगा तभी बताऊंगा सीधा, अभी नहीं बताऊंगा। उसके लिए खास लिया था, पर अभी गाड़ी तो जल्दी ना आ पाई क्योंकि आउट ऑफ स्टॉक है। अभी शोरूम वाले तो बोले 7 या 14 तारीख तो आ जाएगी। आई होप तब तक आना चाहिए, क्योंकि मैं घंटा लगाया 1 तारीख को एग्जैक्ट गया था बुक करने के लिए। बुक वगैरह सब होगा, डॉक्यूमेंट सब क्लियर हो गए, बट गाड़ी अवेलेबल नहीं है। वो टाइम पे हमको क्या बोला था, गाड़ी अवेलेबल है, मिल जाएगी, बट अभी बोल रहे आउट ऑफ स्टॉक है। इसलिए अभी अपन दूसरा कुछ कर सकते नहीं है, वेट ही करना पड़ेगा। बाकी अपन जाते हैं अभी फटाफट और मिलते हैं अभिषेक से और दर्शन वगैरह करेंगे। उधर से रिटर्न आना है अपने को। आज कितने बजे तक आना है वो नहीं है, क्योंकि पिछले साल हमने क्या किया था, बर्थडे था, हम कभी सुबह निकले थे। सुबह मतलब तकरीबन 12-1 बजे में उसके घर गया था। फिर उधर से हम गए, मतलब निकले थे और उधर भीमाशंकर के लिए उसने अलग रूट बताया था मेरे को। मतलब हम अलग रूट से गए, जो नहीं क्या, जो मुंबई पुणे हाईवे से लेके जाता है, उधर से नहीं गए थे हम, दूसरे रूट से गए थे। और वो रूट इतना अच्छा है ना भाई, बारिश में मौसम में वो रूट को मजा आता है। और जो उस रूट को मजा है ना, वो अभी आपको आगे दिखेगा शायद। बारिश वगैरह, वहाँ वातावरण अच्छा रहा, ग्रीनरी वगैरह रही उधर, तो शायद बोल रहा हूँ मैं, कंफर्म नहीं बता सकता क्योंकि अभी मैं मेरी खुद की गारंटी भी नहीं ले रहा हूँ, क्योंकि मैं घंटा लगाया हूँ। और बाकी मुद्दा ये है, मुद्दा क्या होता, हाँ मुद्दा है, जो रूट ने आम्ही जाणार ना, तो एकदम चुम्मेश्वरी रूट आहे। तुम्हाला पण आवडेल तो रूट। लेट्स सी, आता आपण पटकन अभिषेकच्या घरी जाऊ, त्यानंतर भेटू, त्यानंतर लगेच पलटी मारू ना मेरी जान। भावना आता जस्ट अभिषेकला हे केलंय, जॉईन झालं आपल्यासोबत, आणि इथून आपल्याला डायरेक्ट जायचंय भीमाशंकरला। त्याच्या आधी आपण पेट्रोल टाकू, म्हणजे कसं नॉनस्टॉप जाता येईल ना। आणि जो स्पेशल रूट आहे तो पण तुम्हाला दिसेलच, कोणता रूट आमचा स्पेशल आहे। त्याआधी आपण पेट्रोल टाकू, नंतर आपण बघू पुढं। टोल प्लाझा क्रॉस करून 3-4 किलोमीटर सरळ यायचं, त्यांना असा ओपन पेस दिसन जरा, तर इथून युटर्न घ्यायचं जरा,
कारण आपण दुसरं सिक्रेट रोडने जाणार आहे. कोणता रोड आहे ते सांगतो मी. काय जरा जारा जारा जरा नाही, पूर्ण युटर्न घ्यायचा जेवढं तुम्हाला पॉसिबल तेवढा. डायरेक्ट हँडल वळून टाकलं बाजूला तरी चालतंय, पण युटर्न घ्यायचा. आणि त्यानंतर असं परत जरा विरुद्ध पुण्याच्या दिशेने जायचं. आणि पुढं एक लागेल चौक, थोडं चौक म्हणजे डायरेक्ट MIDC एरिया कसं असं एंट्री, असं मोठं गेट आहे जरा, तिथून असं लेफ्ट मारायचं. कसं लेफ्ट मारायचं ते पण मी दाखवणार. रुको जरा. आहे बघा असं ओपन एरिया. परत त्यानंतर इथून असं लेफ्ट मारायचा. हे टेक्नॉलॉजी MIDC म्हणून तळेगाव MIDC म्हणून दिलंय. इथून असं लेफ्ट मारायचा आणि इथून नॉन स्टॉप आता सुरू जायचं जिथपर्यंत रोड दिसन तिथपर्यंत. कुठून टर्न घ्यायचा ते पण मी दाखवणार. ना जिथून आपण टर्न घेतला ना तिथून 6-7 किलोमीटर आल्यानंतर एक छोटस जरा मार्केट दिसेल. तिथून आपल्याला राईट मारायचं, लेफ्ट नाही मारायचं, राईट मारायचं. राईट मार. आणि ते समोर जरा बघू पण शकता जरा डोंगरवर दुःख पण आलेली आहेत थोडेफार नाही म्हणजे आहेत नॉर्मल लेवलला दुःख पण आहेत. आणि इथून असा राईट मारायचा आणि आता इथं सरळ जायचं कंटिन्यू. कुठं लेफ्ट राईटची गरज नाही, फक्त एकदा राईट मारायचा त्यानंतर परत सरळ जायचं. त्यानंतर आता पुढं कुठं टर्न असेल तर मी सांगेल, नक्कीच सांगेल. भावांनो तिथून मगाशी सांगितलं मार्केट मधून राईट मारायचा, त्यानंतर सरळ यायचं नॉनस्टॉप आणि इथून असा परत एक राईट मारायचा. आणि आता इथून सरळ जायचं आणि इथून लेफ्ट मारायचं, एक राईट मारायचा, एक लेफ्ट मारायचा. आणि इथून नॉनस्टॉप आता ते डोंगर दिसतं का लांब टावर पाशी, तिथपर्यंत सरळ जायचं. म्हणजे आता ऑलमोस्ट सर्व रूट आहे, ट्रॅफिक पण इथं क्लिअर असणार आहे. सरळ जायचं निवांत चिल्ड, असं हाताची घडी घालायची, मस्त चिल्ड मध्ये जायचं. ज्याला जमतं त्यांनी हाताची घडी घाला, ज्याला नाही जमत त्यांनी नका घालू. काय कांड झालं की माझ्या नावाने नाही बोंबायचं. जरा अशी वळण पण आहेत, पण आपण काही लिन मारणार नाहीये. पण मी सांगते मारायची तर तुम्ही मारा आणि पडा, मी जबाबदारी नाही घेते. हुंडाई ग्लोव्स म्हणून काहीतरी आहे. आता इथून नॉनस्टॉप सरळ आहे. चलो चलना हे बिन कामाचं नाही. बरोबर आहे. तवा का कसा स्केट झाला म्हणून गाडी पळवायची नाही साईडला टर्न घेताना. अशी समोर कोणती गाडी नव्हती, नाहीतर झाला असतं याचं काम 25. अभी ये कॉल पे बोल रहा है इसने जान. हा तुम्ही बघितलं आता तिथून आल्यानंतर इथून राईट मारायचा, असा मोठा जरा हायवे लागतो. आता इथून सरळ जायचं, जिथपर्यंत मी सांगितलं तिथपर्यंत जायचं, जरा पुढं जायचं नाही. हाँ इज्जत में रहो, रास्ता बता रहा हूँ, सीक्रेट है अभी से. देखो स्टार्टिंग से वातावरण कितना अच्छा है. ये रोड छोड़ो, इस रोड का जरा चिखले इग्नोर वाला, बट चारों बाजू जरा ग्रीनरी आई रोड का बकवास है आई. भाई हळू गाडी घ्या, बूट गेले भाई, बूट गेले ना मेरी जान. हाँ उभं राहून मी जाणार. बादशाह कभी भी अकेला खड़ा ही रहता है. बट मी समोरच्या फुटरेजवर नाही उभं राहिलो, मागच्या फुटरेजवर उभं राहिलो. ये चिक्कल उड़ाने की कोशिश करेगा मेरे ऊपर, बट मैं नहीं फंसूंगा. ये देखो स्टंट बाजी चालू है. तुमसे मिलना, बातें करना. हा इथून आपल्याला लेफ्ट मारायचं, लेफ्ट. हा बसा खाली. लेफ्ट मारायचा ना मेरी जान.
आणि या इथं जरा रोड आहे, तिथं आम्ही गेल्या वर्षी लाईव्ह आलतो इंस्टाग्रामला, फोटो वगैरे पण घाललेत, मस्त जागा आहे. फक्त तिथं डेंग्यूचे मच्छर लई आहेत, बाकी काय सगळं चांगलंय. आणि गेल्या वर्षी इथं आयफोनला काय ते प्रॉब्लेम झाला होता, चार्जिंगचा विषय झाला, चार्जिंग नव्हते होत. बाकी काय नाही, बाकी विशेष ना मेरी जान. आपण अभी जाएंगे ना निवांत सरळ सरळ, जरा काम चालू त्यामुळे हळूहळू जायचं लागणार आहे. टायर डायरेक्ट स्केट मारतोय आता. बाकी वातावरण बघा, देखो अभी राइट साइड में वातावरण देखो, देखो. हाँ मला पण अर्जंट थांबवता आली नाही गाडी, आणि मी खाली उतरवली, अजून बघतो काय स्किट मारत मारत थांबवली. भाऊ ना, तुम्ही त्या काकाला बघितलं का तोंडामध्ये स्ट्रिंग कशी पकडलेली? त्याची रील टाकतो आता मी. भाऊ ना, तुम्ही बघू शकता जरा ग्रीनरी चारी बाजूला ग्रीनरी. आणि समोर ते पंचरत्न गाडीच्या मागलेलं तिची भाई, त्यांनी माझा माईक गाडीच्या टायर खाली जाण्यापासून वाचवला आहे. त्यांनी असं डायरेक्ट लिफ्ट घेतला, माझा माईक आता मगाशी हवेमध्ये डायरेक्ट पडलेला, हा थांबला, हा डायरेक्ट रोड मध्ये आला, त्यांनी गाडी स्लो केली, त्यामुळे माईक वाचला. नाहीतर झाला असा मोठा आज खर्च ना, 500 रुपयाचा तरी बट झाला असता खर्च, अख्या ब्लॉकचं वाटप झालं ना असतं पुढं. बट ठीक आहे, काही नुकसान नाही झालं, त्याबद्दल काकाला इज्जत काका इज्जत. बोलत बोलत सरळ सरळ यायचं, आणि इथून कुठं मारायचं रे, लेफ्ट मारायचं कदाचित. हा, इथून असं नाही, लेफ्ट नाहीये, लेफ्टच आहे का? हा, करंजी विहीर आहे असं नाव आहे गावाचं, इथून लेफ्ट मारायचा, आणि इथून एक वंद्रे गडद शिवे असं काहीतरी आहे. ते तुम्ही बोर्ड तुमच्या पर्सनल लेवल लावायचा, मी वाचलंय कसा तरी, त्याबद्दल अप्रिशिएट करा मला जरा. बाकी नाही बघा, चार बाजूला ग्रीनरी, असं डोंगरच्या साईडने असं रोड आहे मस्त पैकी, निवांत जायचं, स्लो, 40ची स्पीड बेस्ट, मस्त एन्जॉयमेंट करत जायचं. हे बघा ओपन एरिया, त्याच्यानंतरचा एक ओपन एरिया आहे, तो मी दाखवतो, आमचा फेवरेट प्लेस आहे, त्यामुळे आम्ही या साईडने येतो. धावून व्ह्यू बघा, तो डोंगर कसा बाहेर आलाय, जरा दुःख म्हणजे आभाळ या साईडला येते, प्लस तिथं ते बघा नदी नाही, तलाव येते बघा, इथपर्यंत पाणी. आपण जरा तिथं पुढं आमचा स्पॉट आहे गेल्या वर्षीचा, तिथं आम्ही जाणार आहे. इथपर्यंत वरपर्यंत पाणी आलंय. भाऊ ना, आमचा स्पॉट आलाय इथं बरोबर आहे, इथून जरा राईट मध्ये जरा खाली ऑफ रोडिंग करत जायचंय. ऑफ रोडिंग नाही, थोडंसच आहे. बघू, काकू काय बोलायला नको, त्यांचं घर आहे जरा इथं, त्यामुळे आपण हळूहळू जाऊ निवांत. अरे चिक्कलचा पण आहे रे, हळूहळू जायला पाहिजे, उतार आहे त्यामुळे बोलतोय मी. गेल्या वर्षी पण आम्हाला अचानक भयानक फार दिसला, म्हणून आम्ही तर घुसलेलो. गेल्या वर्षी तर आजोबा होते, त्यांनी सांगितलं जा जरा खाली बघून ये, त्यामुळे आम्ही इथं आलो. आणि तेव्हापासून हा स्पॉट आमच्या दिल में बसा आहे, दिल में. कदाचित आम्ही इथून लेफ्ट नाही गेलो ते, हा ते आजोबा तिथंच आहे. निघतंय आजोबा, फक्त ते आजोबा ओळखलं नाही, जवळ आल्या मी त्यांना बोलू. बट हे बघा ना, आता समोर आईच्या गावात
मज्जा ना ब्रो, मज्जा. हे बघ, या मेरी जान. एकदम लाल माती आहे. हळूहळू जाणार आम्ही आणि सेम स्पॉट सेम गाड्या परत तिथंच आम्ही आणलोय. फक्त जरा गवत वाढले, त्यावेळेस गवत कमी होते. जरा स्क्रॅच पडला असं वाटतंय मला, बट ठीक आहे. मला स्क्रॅच पडला इथं नंबर प्लेट असली म्हणजे फक्त असं जरा वाजलं ते, बाकी नॉर्मल आहे. बाकी तुम्हाला एअरबॅग बघायचे असेल ना सेफ्टी पर्पस, एअरबॅग दाखव. एअरबॅग बघा आता फक्त. एअरबॅग भेटत नाही बरं का, इम्पोर्ट केलेला आहे. एक एअरबॅग, दुसरे पण आहेत स्टॉक. हा दुसरा, ये देखो, दो गियर्स और है एक्सेसरीज और है. तीसरी मैगी, और इसके अंदर वो लाल कलर का रोल रहता है वो. नहीं नहीं मसाला नहीं है. और अपना एक सेफ्टी गियर्स रह गया जो कि मसाला है, मैगी मसाला लिया था, इसमें डाला नहीं है अभी फिलहाल तो. है इधर है. इथं नारळ फोडून कोणतरी गेले. फक्त आमच्या मागं 7.5 नको लागायला, आधीच 7.5 कमी नाहीये. थांबा जरा गेअर्स वगैरे काढतो, मग लगेच भेटतो. भावना लोकेशन बघा, चारी बाजूला आता डोंगर वगैरे, इथं गाड्या लागल्यात. आणि इथं आता आम्ही मॅगी बनवलेली, हे बघा 3 पॅकेट आणलेत. आणि इथं गेल्या वेळेस तामिनीमध्ये मॅगी जशी बनवलेली ती इथं बनवणार सेम. आणि यावेळेस जरा दूध जास्त आलंय, कारण का बारकी पिशवी नाही भेटले, त्यामुळं आता इथं आम्ही मॅगी बनवणार, खाणार, मस्त व्ह्यूचा एन्जॉयमेंट घेत. समोर पाणी, मागं डोंगर. पाहून गॅस चालू गेल्या गेल्या आहे बघा, गवत जळते. ते बघा मॅगी, परत एकदा गॅस चालू. गवत जळते पण जळून देते साईड. इथं आता मॅगी तयार होणार, सगळं मटेरियल आधीच टाकले. कचरा गोळा करू आपण. हां कचरा गोळा करणार आम्ही, काही कचरा इथं ठेवणार नाही. हे जरा इथं असं लावलंय, रिझन काय आहे, हवा लागते त्यामुळे इथं ठेवलं जरा, फक्त त्या बॉक्सने आग नको पकडायला, बाकी काही नाही. बाकी व्ह्यूचा एन्जॉयमेंट घ्या. दोस्तों स्वागत है पुणे लोकल राइडर में. नहीं चाय बना रहा हूँ अभी, चीफ बनाओ, चीफ या शेफ बोलते हैं शायद. अभी मैं चाय बनाने वाला, इसने मैगी बनाई, अभी मैं चाय बनाऊंगा. अर्धा लिटर दुधाची पिशवी टाकली, कारण का छोटी पिशवी भेटली नाही, वाया जाण्यापेक्षा डायरेक्ट मोठं चहा बनवणार आहे. डायरेक्ट 250 ml चहा. हां 250 ml चहा, दोघंच आहे आम्ही. आणि डब्बा निघाला, चहा पावडर एवढी सगळं टाकायची. हवा पण सुटले नॉर्मल लेवलला, पाऊस पण बारीक चालू आहे. अद्रक पण आणलंय, साखर पण आहे, साखर पण टाकायची. हां बस एवढी ठेवू, जास्त गोड नको व्हायला. आता कशाला ठेवायचं, टाकू टाकतो, गोड झालं तरी चालेल. मी कमी हो. तू उचलायला काय नाही, उचलायला काय बाई, कमी हो फालतूगिरी. दुधाची पिशवी, मॅगीची पिशवी हातात ठेव. याला आधीच फोन करून ठेवतो, उचलायला अचानक भयाने. पाऊस पण पडतो. भाई तू बोल ना, मला कंटिन्यू बोलायला लावतोय. अद्रक, डब्बा, टेक्नॉलॉजी चेंबायला काय नाही, त्यामुळे जरा गॅस थोडा वेळ बंद करतो. नाही तर डायरेक्ट उकळी डायरेक्ट उभं यायला लागलं ते बंदच करतो.
शांत थांब. पक्कड नाहीये. पक्कड पण नाही आहे. फक्त डब्याचे 2 तुकडे नको यायला, नंतर शिव्या पडणार. तू त्याच्यात दाबल्यावर त्याच्यातच सगळा रस राहून जाईल ना. भाई मैंने घर में भी वैसा बहुत किया. अरे बेडवर उतर ते वाटायचं ते डाणकं नाही का. एवढा भारीचा डबा आहे. सगळं झाल्यानंतर मला आठवलेला धार आहे, तर मग आता असं करतोय, कापतोय, कट पण होते. हां अद्रक पण गेलं. आता चहामध्ये टेस्ट येणार. आता हलवायला चमचा कुठे येतो, चमचा कुठे त्याच्यातलाच घ्यायचा आहे. मी थोडा बॅगमध्ये तो घे. उसको धोना पड़ेगा. घ्या मग काढून. रुको, धोने के बाद वापस मिल. चमचा लाया, अभी इसको वापस चालू करने का. आणि पाऊस पण वाढत चाललाय. चमचा असं जरा पुसून घेतो, त्यानंतर असं जरा प्यार से हिलाने का, जैसे लड़की के आप पर तुम प्यार करते हो. हमारे पास नहीं है, हम एक्सपीरियंस नहीं है हमको. आप लोगों को इस पे एक्सपीरियंस है शायद लड़की घुमाने का, प्यार करने का, ऐसा प्यार से हिलाने का. अभी सांडूस नहीं है, इससे काम चलाऊँगा. मला गॅस कमी करतो. गॅस कमी करायलाच लागतो. नाही फालतूगिरी नको आहे. आलू मुष्ट बरं आलं तर इमानदारीत झाकली. बस बस चमचा ये ना, फालतूगिरी नको ना. आलं वर आलं वर आलं वर आलं बरं बरं आलं. थांबायला गार करू. गॅसचा कॅन पण नवीन घ्यायला लागणार, संपत आलाय. नेक्स्ट ट्रिपला नवीन घ्यावंच लागणार आहे. आय थिंक बस झालं एवढं. चहा तयार आहे. गॅस पण बंद करतो. अभी छन्नी का क्या करना है. आईला सगळ्यात मोठा प्रश्न, आम्ही गाणीच नाही आणली. छन्नी आता काय चहा पावडर जरा खाली बसवतो, असंच म्हणलं. आधी हे टाकू, खराब नको याला. त्याला होल पडतील. पिशवी पण झाली ना, फालतू घेत नको नको कर ना बंद. पडलं होल पडलं. काट्याचं झाड कामाला आलं होल पाडायला. टेक जुगाड़ करना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ तो करना पड़ता है. ये क्या बनाया जा रहा है सर. ये गान जिसे बोलते हैं छन्नी बोलते हैं शायद. छन्नी बनाई जा रही है. हाँ छन्नी, क्योंकि अभी चाय तो बना लिए. हाँ पर छन्नी नहीं लाया ना. लेकिन इसने छोटे से ढक्कन में अपन चाय कैसे डालेंगे. पहले बॉटल में डालेंगे, बॉटल में भरेंगे इसको, फिर ओह माय गॉड ढक्कन लगाएंगे और ऐसा पिचकर कैसे मारते हैं, फिर वैसा चाय निकालेंगे. ओह माय गॉड. उस प्रोसेस में चाय ठंडी होने वाली. नेचर का प्रॉपर यूज किया जा रहा है यहाँ पे. हाँ थैंक यू, इतना देने के लिए, तारीफ करने के लिए शुक्रिया. वो काटे का आपने सर ये वो कर दिया, उसको छील दिया, नंगा कर दिया आपने. पर कोई नहीं, पर बारिश में मेहनत कर रहा हूँ. चाय पीने का मौसम है ना. मानना पड़ेगा. बारिश गिर रहा है, थंडी से अर्धा लिटर चहा बनवलाय. डॅश हो गया, बट ठीक आहे. अर्धा लिटर चहा बनवलाय. आम्ही दोघंच आहेत, बट आम्ही पिणार, आम्हाला 100% चहा आवडणार. होल बॉटल घेतली, होल पाडलं जरा, तुम्ही बघितलं असेल. आता हा चहा यामध्ये कसा वाटायचा, सगळ्यात मोठा मुद्दा हा. पण चहा थंड झालाय सर. बट चहा थंड झालाय. एकदा गरम करून घ्यायचा का. आपण नंतर परत गरम करू. आधी सगळा चहा नंतर कसा करणार सर. आधीच करून घेऊ ना सर. आधी सगळा चहा यामध्ये भरू, त्यानंतर पातेलं धुवू, त्यानंतर हा पूर्ण चहा टाकू. 100% टेक्नोलॉजी का वापर किया जाएगा प्रॉपर तरीके से. फक्त बॉटल विरगायला नको. एक्स्ट्रा बॉटल नाही वेगळं. एक आहे, फक्त त्यातलं पाणी प्यायला लागेल. ये देखो अभी इसमें गातो है. कोणत्या प्रकारे चहा गाते ते माहीत नाही, बट ठीक आहे, एक्सपेरिमेंट चालू. अद्रक पडते ते जाऊन द्या.
अद्रक थोडं राहून द्या, नंतर गरम करायला लागा. कशाला गरम करायला लागेल नंतर? बाबू एवढा चहा पिणार आहे? प्युअर दुधाचा चहा, 1% पाणी नाही. नाही पाणी पडलंय पावसाचं, पण ठीक आहे. थोडंसं पाणी पडलंय, चहा पण प्रॉपर गायलाय. आता पातेलं धुवू आपण. हो, आधी झाकून लावतो. छन्नी परत होल पाडलेला चहा गाळतोय. हे बघा काय फालतू बॉटलला हलव. हां जरा गरम आहे ना, त्यामुळे गॅस झालाय. आता बघा स्पीड बघा. खाली मार एकदा अशी बॉटल खाली खाली आपट रे बॉटल. टोपलं तर अडकलंय का ते? पण थोडं ओपनच ठेवतो. हां टोपन मध्ये काहीतरी अडकलं. कोणत्या भाषेत सांगतो? हां कोणत्या भाषेत सांगतो? एक्सपेरिमेंट जरा आता हा ट्राय करणार. त्या होलमध्ये अडकले. ओ माय गॉड. हा बघा प्रॉपर आचारी नाही म्हणता येणार याला. चहा भरपूर गरम आहे. चहा गरम आहे. गरम करायची गरज नव्हती पाहिजे. जरा झाकण खोल, एअर पकडले त्याने. पोळते रे, गरम करायची गरज नाही. गरम आहे. चहापत्ती अडकले प्रॉपर. चहापत्ती अडकले त्यात. चहा जरा वतलेला आटलं रे. हां आता हे बघा पोपट झाला. परत फुल पाडतं. हे बघा पूर्ण झाकणाला आता फुल पाडलंय. चहा पावडर अडकली मग अशी मध्ये. आता बघा कसं चहा पाडणार. हे बघा 1 2 3. हा बघा चहा पोपट झाला. हां परत निघणार. हां आपण चहा खाणार, पण चहा खाऊनच पिणार. असं करत आता पूर्ण चहा यामध्ये होत ना. तोपर्यंत जास्त मोठा व्हिडिओ बंद करतो मी. फायनली मेहनत केल्यानंतर एवढा चहा निघला आहे. थोडंसंच बाकी आहे, बट आमचा विचार चालला आहे आता हा चहा नको घ्यायला. एवढा बाद झाला आमच्या दोघांना. माशांना पाजून देऊ एवढा. बाकी माशांना आम्ही आमचा स्पेशल चहा पाजतो. बाद झालं सर, बाद झालं. आता परत गॅस चालू होतो मी. हां शेवटी गॅस झाला. हवा पण सुटली आहे. नॅचरल पाण्यामध्ये सगळं काम चालतं. चहा पाजला माहिती नाही, ठीक आहे. चहा गरम केला आहे बघा. गरम चहा. पाऊस पण चालू आहे. मी पण मला झालो आहे. इथं बसलाय. मी इथं बसलो आहे. गाडीत येत आहेत. आता आम्ही चहा कशात प्यायचा मुद्दा. चहा प्यायला आम्ही ह्या वाट्या आणलेल्या, बट ह्याचा काही उपयोग होणार नाही आहे. यामध्ये होईल कदाचित. नाहीतर मग हा साखरचा डबा आणि इथं चहा पावडरचा डबा आहे, त्यामध्ये एक हा घेतो मी. त्यामध्ये होऊ शकतो कार्यक्रम. आता सगळ्यात मोठा मुद्दा काय नाही, चहा होत नाही. तुला गोड पाहिजे ना, साखर चहा होता कार्यक्रम. बोलतो तुला 2 साईडने धरा. घे अजून काहीतरी. ह्याला घे, पकडायला घे. चाय पी लो काय. वाजला याला पण वाजला. नॉट एक्सपेक्टेड. त्यात होता आता ट्रान्सफर करून. ओ माय गॉड. वाज झाला. हां आता उरलेलं यामध्ये परत होतो आणि हे झाकून ठेवतो. परत पुढचा राऊंडमध्ये चहा पिणार. हां वाज झाला. दोस्तों ये देखो, इधर का पूरा कचरा इसमें डाला है. सब कचरा हम लेके जा रहे हैं, इधर नहीं डाल रहे हम. ये देखो किधर भी कुछ नहीं है अभी. इधर कचरा जितना किया था सब इसमें डाला है. अभी हम ये लेके जाएंगे. किधर जगह मिली
कचरा का डब्बा वगैरह तो फिर उधर डालेंगे। बाकी तुम भी किधर गए ना, ऐसा इंजॉय वगैरह किया तो फिर कचरे किधर मत डालो, अपन उठाएंगे, डस्टबिन जिधर है अवेलेबल उधर डालेंगे, नहीं तो सीधा घर पे जाके डालेंगे। बाकी कुछ नहीं, अभी अपन जा रहे इधर से, बारिश भी चालू इसलिए हेलमेट पहन के रुको। बाकी कोई नहीं, अभी आगे मिलते, जो होगा वो बताऊंगा। भावना जिथून आम्ही सिक्रेट आम्ही जिथे मॅगी बनवली होती तिथून बाईक मारला, तिथून परत मेन रोडला लागा, तिथून सरळ सरळ गाव एरिया आहे, मग सरळ जायचे आणि व्ह्यू बघा, आणि हा जरा व्ह्यू आणि सीन दोन्ही पण बघा, हे बघा किती सुंदर ते डोंगर आहे, त्याच्या पुढे असे तुकं आलेत आणि एकदम चिल्ड रोड आहे, ट्रॅफिक वगैरे काय नाही आहे, थोडंफार मध्ये खड्डे आहेत त्यामुळं सांभाळून चालवा, बाकी चार बाजूला ग्रीनरी ते बघा तुकं कसे आलेत. हा भीमाशंकर वर्ल्ड सेंचुरी आहे हा. सेकंड टाइम आम्ही या रूटने चाललोय, कारण का त्या रूटने ना जिथून सगळे लोक जातात त्या रूटने मजा येत नाही एवढी, बट या रूटने आला ना पैसा वसूल सगळं होणार आहे, एकदम मजाने लाईफ शोभे. भाऊंनो धबधबे चेक करा किती लाईनीने आहेत, आरामात 10-15च्या वर धबधबे. हे बघा इथून दाखवतो, इथून लाईनीने तिथपर्यंत आहे पर्यंत, माझ्या हिशोबाने 10पर्यंत असतील धबधबे, बट चेक करा ना लोकेशन भाई कोणत्या रूटने आम्ही आलोय, म्हणून आम्हाला हा रूट आवडतो. आणि बाकीचे 2 जण आहेत जे मित्र, त्यांना बोललेलं सर आपण ते आले नाही, त्यांना चालता हा, त्यांना मी हा व्हिडिओ पाठवणार, तुम्ही काय काय मिस केले ते तुम्ही फक्त हे बघा, नजारा बघा, बाकी काय नका बघा, तुम्ही घरीच राहा, आम्ही आमचं एन्जॉयमेंट करतो मस्तपैकी. त्याच्या पुढं आता जास्त लोकांना काही विचारणार नाही, जे येणार ते ठीक आहे, जे नाही येणार त्यांनी नका येऊ, मला काही हरकत नाही आहे. माझं काम होतं आता विचारायचं लास्ट सगळ्या, विचारलं सगळे म्हणजे नाही तर नका येऊ, मला काय हरकत नाही आहे. फक्त आता हा व्ह्यू बघा कसला भारी व्ह्यू आहे, हा रेकॉर्डिंग होते, हा व्ह्यू बघा. रोडचं जरा हे खड्डे पट्टे आहेत ते पण आहेत, बट आता जवळ व्ह्यू बघा कसला भारी आहे, जन्नत आहे जन्नत बाई, खरं म्हणतोय जन्नत आहे, जन्नत जन्नतपेक्षा कमी नाही आहे. जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल ना, या रूटने भीमाशंकरला जावा, 100% भेटणार तुम्हाला. भावना सेम स्पॉट गेल्यावरची जिथं आम्ही थांबलेलो ती रील मी तुम्हाला दाखवतो, ती रील कशी शूट झाली सेम तिथंच आहे यावेळेस, पण सेम पद्धतशीर असे एका मागे एक गाडी लागलेल्या, सेम इथंच एक्झॅक्ट इथंच होती, फक्त थोडीशी लाईटली मागं होती. आणि असं इथं थांबलेलो आणि मी तिथं जाऊन एक व्हिडिओ शूट केलेला, आणि आता पण इथं बारीक होल आहेत, आणि आम्हाला वाटलेलं ते सापाचे होल आहेत, पण ते सापाचे नाही आहेत. हां इथं माती नव्हती, आता माती टाकली, जस्ट म्हणजे आधी टाकली. बाकी तकरीबन 6:30 वाजल्यात, अजून इथंच आहे, इथून आय थिंक 50-1 किलोमीटर राहिला असं. बाकी काही नाही, मस्त फ्रेम आहे, मस्त, हां मस्त फ्रेम आहे, मस्त. पाहून सेम पद्धतीने परत एकदा रील शूट होते, हे बघा आपल्याला रील काढणारा शूटर, एडिट पण हाच करणार, हाच करणार, आणि रील मी दाखवणार व्लॉगमध्ये. जर का आधी एडिट झाली तर मग इंस्टाग्रामवर जाऊन बघा, कोलेमध्ये असेल ती रील. बाकी मस्त वाटतंय, पाऊस पण कमी झाला आहे, बट वल्ल झालं आहे. आम्ही परत गेल्या वर्षी एवढं वल्ल नव्हतं, पण यावर्षी झालो आहे, कारण हा रेनकोट नाही आणला, ह्याने आणला आहे, मी नाही आणला, कारण का मला भिजायला आवडतं. थोडं चिल वाटतं आतमध्ये, सर्दी वगैरे झाली, बट कोई नाही, इट्स ओके. भावना फायनली भीमाशंकरच्या इथं पोहोचल्या, मी पण 6 किलोमीटर राहिले, आणि असं समोरनं गाड्या येताना दिसताना ना भाई मनाला सुकून वाटलं, जरा जिंदगीत पहिल्यांदा असं समोरनं गाड्या येताना वाटलं, एकदम भारी वाटलं. नाही तर इतक्या वेळा आम्ही दोघंच होतो, आणि बारीक बारीक शॉप पण आहे या साईडला. गावात या रोड एकदम फसलाच आहे भाऊ, मी सिरियसली सांगतो, असं नका येऊ. पुढच्या 2-1 महिन्यानंतर या तुम्ही ते पाठवले, बट आता नका येऊ.
भावांनो फायनली मंदिरामध्ये पोहोचतो आम्ही. जरा खाली पायऱ्या सोडून खाली जायचा विषय. फायनली भावांनो आता मंदिरात आम्ही पोहोचलो. खाली जाऊन बघू, आरतीची प्लेट वगैरे घेऊ, नाहीतर मग डायरेक्ट दर्शन घेऊ. आणि मंदिरामध्ये हे बघा लाईटी कशा पद्धतशीर लावल्यात. आणि आम्ही दोघं आत्ता जस्ट पोचलोय. तिथून दर्शन करून आणि जरा एक थोडंसं काहीतरी बाईक लावतो. भाऊन अजून किती 10 तर वाजल्यात, 10:15 वाजल्यात. आणि आता आम्ही भीमाशंकरमध्येच आहे. आणि दर्शन काही झालं नाही कारण का गर्दी फुल जाम आहे. वरच्या पायऱ्या नाहीत का जिथून स्टार्ट होतात उतार, तिथून चालू आहे. त्यामुळं जास्त वेळ आहे म्हणून काही दर्शन पण भेटलं नसतं लाईनमध्ये थांबल्यानंतर. त्यामुळं आता आम्ही एकदम वातावरण एकदम चिल्ड झाले, एकदम चिल्ड वातावरण आहे. आणि परत प्लस पाऊस थांबला, ते एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळं काय जास्त काय वाटत नाही आहे. इथं एंट्री आहे, गाडी इथं लावली आहे. आणि काय नाही, दर्शन तर नाही झालं. बाकी एक आतमध्ये एक विषय झाला की मोबाईलमधले चार्जिंग संपले. त्यामुळं दुसरं एक मंदिर होतं, तर तिथं आम्ही चार्जिंग लावलेलं मोबाईल. तर तिथलं कोणतरी वयस्कर माणूस आला आणि तो डायरेक्ट बोलला चार्जिंगला नका लावू, आमची प्रॉपर्टी, कशाला लाईट बिल वाढत आहे. बट मी काय म्हणतो 10 मिनटं चार्जिंगला लावलं ना, काय एवढं लाईट बिल काय लाख 2 लाख रुपये ना तिथं, जरा हे करत नाही आहे. त्यामुळे तिथं डोकं एक खराब झालं बिनकामाचं. त्यामुळं आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तिथं एक मंदिर आहे, ते दाखवतो मी. तिथं आम्ही विचारलं लावा का म्हणून, तर ते म्हणले लावा. तिथं आता मोबाईल चार्ज केला आहे आणि आता आम्ही निघतो परत रिटर्न घरी. आणि बाकी ते आतमध्ये जे सीन झाला, त्याने चार्जिंगला लावून नाही दिलं आणि ते उलटं बोलत होते की तुम्ही हे रूम घ्या 1 दिवसाचे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते रूममध्ये करा. म्हणजे हे डायरेक्ट धमकी देत होते की रूम घ्या, मग तुम्हाला सगळं भेटणार, चार्जिंग वगैरे. तर हे सर एक चुकीचं झालं ना. बट काय ना, जाऊन द्या. दर्शन बाहेरनंच केलं, आतमध्ये काही गेलो नाही. आता रिटर्न परत घरी चाललं. आय होप पाऊस नको जास्त वाढायला. भावना आम्ही निघालो आहे. जरा धुकं वगैरेचं सीन आहे. आणि यावेळेस काय फॉगलाईट नाही लावला, कारण का फॉगलाईटमुळे जास्त क्लिअर दिसत नाही. जे स्टॉक लाईटीने दिसतं ना, ते फॉगलाईटने काहीच दिसत नाही. आता बघा विदाउट फॉगलाईटचं आम्ही दोघं चाललो. बट काही गरज नाही आहे फॉगलाईटची. भावनो हा हायवेमध्ये फॉग आलाय बघा, भारी पण वाटते हायवेमध्ये असा फॉग. आता वाजले ते 1 वाजलेत, आता सकाळचे म्हणजे रात्रीचे 1 वाजलेत. आणि आम्ही दोघं आता घरी पोहोचण्यात जमाय. किती राहिलं आम्हाला, मी सांगतो किती राहिलं. 47 माझं राहिलंय. हे जर राहिलं असं 27 राहिला असं लागत. माझं 47 म्हणलं, त्याचं 27 असतं. हा, दोन वाजलेत आत्ता, एक्युरेट 2 वाजलेत. इथून जाणार घरी आकुर्डीला. मला अजून इथून 15 किलोमीटर जायचे. 15 किलोमीटर जायला माझ्या जीवावर आलंय, कारण का झोप नाही आहे. 2 दिवस झालं झोप नाही आहे मला. 2 वाजल्यात, कधी जाऊन झोपतोय काय माहीत नाही. आज मी परत उद्या विसर्जन पण लवकर उठायला लागणार आहे. कसं काय होणार आहे माहीत नाही. आज बड्डे होता, साधा एक केक कापला नाही, घरी केक पडू नये आहे तसाच.
काय नाही, जातो मी आता घरी हळूहळू. जरा झोप नको यायला म्हणून हे बघा गणपतीची गाणी लावलं. झोप नको यायला म्हणून गणपतीची गाणी लावलं. मी हळूहळू ऐकत जाणार, काय नाही होणार मला. बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर 100% बोललं. ठीक आहे भावनो. फायनली आता पिंपळी गुरूमध्ये पोचलोय मी. पिंपळी गुरूमधनं आय थिंक माझ्या हिशोबाने 7-8 किलोमीटर लांब अजून घर बाकी आहे. आणि आता वाजले आहेत 2:15. आणि जरा मूड फ्रेश राहावा म्हणून एनर्जी येण्यासाठी बाप्पाची गाणी लावले. बाप्पाचा व्हिडिओ लावला आहे, यूट्यूबला लावलं आहे गाणे. त्यामुळं आता काय सगळा झोप उडून गेले. एकदम फ्रेश वाटायला लागला आता आतमध्ये. एकदम एनर्जी डायरेक्ट यायला लागली. इतक्या वेळ एनर्जी फुल डोस होते. काय करायची गाडी चालवायची इच्छा नव्हती. असं वाटत होतं रोडच्या बाजूला गाडी लावतो आणि डायरेक्ट झोपतो. बट नाही, जशी गाणी लावली तसं मनाला चांगलं वाटायला लागलं. भाऊ ना, तुमचा भाऊ आत्ता सध्या पोचला आहे औंधमध्ये. इथून आपलं मोजून 2 किलोमीटरवर घर आहे. 2 किलोमीटर नंतर मी घरी जाणार, फ्रेश होणार, कपडे काढणार, जे ओले कपडे ते काढणार, नंतर थोडं पाणी पिणार, त्यानंतर डायरेक्ट झोप. डायरेक्ट सकाळी उठणार. आता किती वाजता? आय थिंक 8 वाजता, 8-7 वाजता उठायला लागेल. कारण का उद्या बाप्पा जाणार आहे. बाप्पाचा आज म्हणजे काल शेवटचा दिवस होता आपला. 10 दिवसाचा असतो. बट आपण 11व्या दिवशी गणपती उठवतो. रात्री 2 वाजता या ठिकाणी, पहिल्यांदा 2 वाजता या ठिकाणी अशी गाडी चालवतो मी. तर भाऊन आपण आपल्या घरी पोचलेच जण आहे. गेटच्या बाहेर आहे मी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आमचा स्ट्रगल वगैरे बघितला असेल, कशी मॅगी बनवली, कसा चहा बनवला, कसं काय वगैरे सगळं वगैरे झालं, जर तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. आजकाल सपोर्ट लय कमी यायला लागला आहे. सबस्क्रायबर वाढत नाही आहे. आपलं हे नवीन चॅनल असून सुद्धा, जुना चॅनल असून मी ॲक्टिव्ह नाही आहे त्यावर. कारण का मी नव्यापासून चालू केले ब्लॉगिंग. तर तुम्ही पण जरा सपोर्ट द्या मला. जास्त काय ना, माझ्यात फक्त एक छोटंसं सबस्क्राईब, लाईक आणि एक कमेंट करा, म्हणजे मला मोटिवेशन भेटेल नवीन अजून चांगले ब्लॉग बनवायचे, तुमच्यासमोर सादर करेन. तर चला, भेटू आपण एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, काळजी घ्या. तो